नाही, मी आनंदी आहे की ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरणपूरक गाडी जी टेस्लानं सर्वप्रथम भारतामध्ये मुंबई येथे लॉन्च केली आणि ती घेण्याची संधी मला उपलब्ध करून देण्यात आली. खरं तर मी खूप अभिमानानं सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि प्रामुख्याने पुढल्या 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या ह्या यायलाच हव्या. ह्या मताचं आमचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा पर्यावरणपूरक गाड्या बाजारात जास्तीत जास्त यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपल्याला कल्पना आहे की ह्या पर्यावरणपूरक गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल येण्यासाठी आम्ही अटल सेतूसह समृद्धीसह सगळ्या टोल नाक्यांवर सुद्धा सूट दिलेली आहे. ह्या कंपन्यांना आम्ही पूर्णतः जे त्यांचं जास्तीत जास्त सुविधा हव्या त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की पुढल्या 10 वर्षामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती ह्या राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका असल्याकारणानं राज्य शासन त्यासाठी पाठपुरावा करत आहे आणि टेस्ला ही इंटरनॅशनल एक मोठं ब्रँड आहे. तो ब्रँड मुंबईमध्ये सर्वप्रथम त्याचं ओपनिंग आमच्या माननीय मुख्यमंत्री यांनी केलं होतं. आम्ही ट्रायल रनसुद्धा ह्या गाडीची घेतली होती. अतिशय चांगल्या प्रकारची गाडी जे वाय मॉडेल त्यांचं आहे ते घेण्याचा जो सन्मान आहे तो मला मिळाला, कारण देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे. ह्याचा अजून अभिमान मला आहे आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतोय, कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात येण्यासाठीचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार. आम्ही 2 दिवसापूर्वी बघितलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचं बॉन्डिंग. आज तुम्ही तुमच्या मालकीची म्हणजे पहिली टेस्ला गाडीची देशात डिलिव्हर होते ती तुम्ही तुमच्या नातवाला गिफ्ट करता. बघा, मला असं वाटतं की जगामध्ये जर संसारामध्ये कुठला व्यक्ती असेल, भले तो राजकीय क्षेत्रातला असू द्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, नातवंडांचं जे सुख आहे त्याला मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. ते सुख इतर कोणालाही लाभू शकत नाही आणि माझ्या नशिबानं 3 नातवंड आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर ही गाडी त्यांना दिली तर योग्य ठरेल, कारण माझे मुलं आता मोठी झालेली आहे. ते ह्यापेक्षा मोठ्या मोठ्या गाड्या मागत असतात. त्यामुळे कदाचित मी नातवंडांना ही गाडी भेट म्हणून दिली असेल. परंतु माझा दुसरा विचार आहे, म्हणजे विचार करण्याची माझी वेगळी अशी सण आहे की ती ह्या गाड्यांच्या माध्यमातून मुलं जर लहानपणापासून शाळेमध्ये म्हणजे आम्ही ते करू शकतो, गाड्या आम्ही घेऊ शकतो. त्याच पालकांना मी सांगतो की आमच्या ह्या गाड्यांच्या माध्यमातून जर मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी पालक जातील तर इतर विद्यार्थ्यांमध्ये आधीपासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर येतील. सर हिंदी में बताइए सर, आज आप बताइए कि भारत में पहला सौभाग्य सर आपको प्राप्त हुआ है कि टेस्ला जो है आप आधिकारिक तौर पे उसकी ऑनर बने हैं. मैं अपने आप को खुशनसीब समझता हूँ कि भारत में पहली जो टेस्ला कार है जो वाई मॉडल है वो मैं आज ने खरीद ली है और मैं इस लायक समझता हूँ कि राज्य का परिवहन मंत्री होने के नाते ये पहला जो मैंने कोशिश की थी वो गाड़ी लेने की वो कोशिश सक्सेस हो गई है. महाराष्ट्र शासन हमेशा पर्यावरण पूरक गाड़ियाँ जो है वो रास्ते पे लेके आने की कोशिश करते हैं. शायद मैं मेरे माध्यम से लोगों को ये जनजागृति करना चाहता हूँ कि पर्यावरण पूरक गाड़ियाँ ही आप ज़्यादा से ज़्यादा इसके बाद में लेने की कोशिश करें और ख़ासकर राज्य शासन प्रयत्नशील है कि आगे के 10 साल में ज़्यादा से ज़्यादा इलेक्ट्रिक व्हीकल ये रास्ते पे उतरे. हमारा ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के माध्यम से जितनी भी सहूलियत इन सब कंपनियों को जो इलेक्ट्रिक व्हीकल बनाती है उनको देने की हमने कोशिश की है और ख़ासकर जो हमारे गाड़ियों के ओनर हैं उनके लिए भी हमने बहुत सारी सुविधा दी है ताकि अटल सेतु समृद्धि जैसे टोल नाके पे भी हमने टोल फ्री गाड़ियाँ
इनको अलाउड कर दिया है, तो ज़्यादा से ज़्यादा पर्यावरण पूरक गाड़ियाँ ये रास्ते पे उतरे, ये हमारी कोशिश है। ये जो पहली गाड़ी मैंने खरीद ली है, मैंने मेरे पोते के लिए खरीदे ताकि इसमें भी जन जागृति हो। हम लोग गाड़ियाँ ले सकते, जो पेरेंट्स गाड़ियाँ ले सकते वो अगर बच्चों को स्कूल में ही छोड़ने के लिए ये गाड़ियाँ लेके जाए तो पर्यावरण पूरक गाड़ियाँ रास्ते पे आनी चाहिए। इसके लिए जन जागृति हो, बच्चों में उसकी चर्चा हो और लोग ज़्यादा से ज़्यादा ये इलेक्ट्रिक व्हीकल खरीदें। सर, परिवहन मंत्री आहात, काही डिस्काउंट मिळालाय का तुम्हाला? बिलकुल नाही हो, मी त्यांना प्रयत्न केला. खरं तर मी त्यांना आताही सांगितलं की परिवहन मंत्री म्हणून नव्हे तर एक पहिला गाडीचा ओनर म्हणून द्या. परिवहन मंत्री तर ठीक आहे, ते तर आता कुणालाही गाड्या देताना पूर्णतः म्हणजे आणि उलट त्यांनी पूर्ण पैसे माझ्याकडनं घेतले म्हणजे डिलिव्हरी देण्याआधीच. परंतु त्यांनी खरं तर द्यायला हवं होतं डिस्काउंट, कारण मी मार्केटिंग करणार आहे त्यांच्या गाडीची असं मला वाटतं. कारण राज्याचा परिवहन मंत्री म्हणून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्या याव्या यासाठी मी प्रयत्न करतोय. तर थोड्याफार प्रमाणात तरी त्यांनी डिस्काउंट द्यायला काही हरकत नव्हती. त्यांनी एक काहीतरी छोटंसं गिफ्ट मला दिलं, आतमध्ये काय आहे मला माहिती नाही, घरी जाऊन बघेल. आणि तेही त्यांनी सांगितलं नातवासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. सर, आप आग्रह करेंगे और भी कैबिनेट के मंत्री जो नहीं, मेरा तो यही कहना है, और खासकर टेस्ला नहीं. देखिए, ये तो टेस्ला गाड़ी मैं ले सकता हूँ. मैं कैबिनेट के सभी मंत्रियों को और सभी हमारे विधायक और हमारे एमपीज को भी आह्वान करूंगा कि टेस्ला नहीं बल्कि जो भी इलेक्ट्रिक व्हीकल मार्केट में आती है, वो टेस्ला हो चाहे दूसरी और कंपनी रखी हो, वो अगर पर्यावरण पूरक गाड़ियाँ अगर भविष्य में, अभी तक जो ली है वो ठीक है, मगर भविष्य में जो गाड़ियाँ लेंगे वो अगर पर्यावरण पूरक और खासकर इलेक्ट्रिक व्हीकल ले तो हमारे लिए अच्छा होगा. और दूसरी एक मेन बात मैं आपको कहना चाहता हूँ कि ठीक है इलेक्ट्रिक व्हीकल लेते हैं मगर इंफ्रास्ट्रक्चर भी हमें बनाना चाहिए. तो राज्य का ट्रांसपोर्ट मिनिस्टर होने के नाते हम इलेक्ट्रिक व्हीकल के तौर पे हमने 5150 एसटी की बसेस भी ले ली है और उसके लिए हम लोग इंफ्रास्ट्रक्चर पूरे महाराष्ट्र में बना रहे हैं. तो जो चार्जिंग स्टेशन हम जगह जगह पे बना रहे हैं उसका भी फायदा इन गाड़ियों के मालिकों को होगा, ताकि लोग यही कहते हैं कि इलेक्ट्रिक व्हीकल हम लेना चाहते हैं मगर चार्जिंग स्टेशन हमारे पास बहुत ही कम है. तो चार्जिंग स्टेशन के लिए भी 1-1.5 साल में हम ज़्यादा से ज़्यादा वो कोशिश कर रहे हैं कि जगह जगह पे चार्जिंग स्टेशन का निर्माण हो. सर, जिस तरह से जीएसटी को स्लैश किया गया है भारत सरकार की तरफ से, कहीं ना कहीं 22 तारीख से वो लागू होने वाला है नवरात्रि में, तो आपको लगता है 22 तारीख के बाद अगर आप लेते तो अभी क्या हो गया? हाँ, आप जो कहिए ना, अभी तो आपने एकदम क्या बोलते हो, हिंदी में कोई कहावत है तो मैं वही सोच रहा था कल शाम को, परसों शाम को, कि अगर मैं 22 तारीख के बाद में अगर टेस्ला लेता था तो मुझे जो जीएसटी है वो कम गिरता था, ऑटोमेटिक मुझे डिस्काउंट मिल जाता था. मगर जीएसटी सेम है जितना पहले था, ईवी उस पे अभी भी उतरी है. हाँ क्या, तो ठीक है, ईवी पे अगर उतनी है तो फिर ठीक है, नहीं तो मैं टेंशन में आ गया था कि मैं ये शायद लॉस का बिजनेस तो नहीं कर रहा हूँ. मगर ठीक है, फिर भी ईवी कार अगर मेरी होती है और उसके लिए थोड़ा सा खर्चा भी मुझे उठाना पड़ता है तो कोई बात नहीं. मगर मैं आपके माध्यम से सभी लोगों को यही कहना चाहता हूँ कि भविष्य के लिए, हमारे फ्यूचर के लिए ज़्यादा से ज़्यादा पर्यावरण पूरक गाड़ियाँ आप रास्ते पे लेके नाही. तो आमचा विषय नाही आहे, तो केंद्र सरकारचा आहे. आमच्या राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही एवढ्या त्यांना फॅसिलिटी दिल्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकलसाठी की मला असं वाटतं देशातलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जास्तीत जास्त आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आणि त्यांना सूट दिलेली. थँक्यू सो मच. 2021 मध्ये ठाकरे बुकिंग मी ज्या दिवशी किती तारखेला गेलाय, लॉन्चिंगच्या सेकंड 15 ऑफ जुलैला मी बुकिंग केलं होतं आणि आज त्यांनी मला गाडी ऑफिशियल तरी दिलेली आहे. सर, ठाकरे सरकारने सुद्धा टेस्लासाठी प्रयत्न केले होते, पण त्यावेळेस ही संपूर्ण कंपनी, त्यांचा सेटअप शोरूम हे बेंगलोरला गेलं होतं. काय बघा, एक हिंदीमध्ये आता ते मुहावरे होतीये की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. काय असंच असतं, कोणी काही प्रयत्न केले पण प्रयत्न प्रत्यक्षात जेव्हा उतरले जातात तेच खरं असतं. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ही पर्यावरणपूरक गाड्यांच्या प्रेमात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यावरणपूरक गाड्या बाजारामध्ये याव्या म्हणून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करतायत आणि नुकसान खाऊन सुद्धा गाड्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा आम्ही ईव्ही कारना प्रयत्न करतो आणि राज्य शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की देश विदेशातल्या ह्या ज्या
मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे उभारण्याचं निश्चित केलेलं आहे. जर आता बघा टेस्ला मुंबईमध्ये आली नसती, बडोद्याला किंवा दुसरीकडे गेली असती, लगेच आमच्यावर आरोप झाले असते, बघा टेस्ला सुद्धा गुजरातला नेली. आता हे म्हणत नाही येत ते की नाही टेस्ला मुंबईत आली, महाराष्ट्रात आली, महाराष्ट्राच्या उत्पादनामध्ये अजून एक म्हणजे भर पडलेली आहे ह्या व्यवसायामुळे. तर असं काही म्हणणार नाही, कधीतरी चांगलं पण त्यांनी बोलायला पाहिजे. सकाळी 10-10:15 वाजता रोज जे बोलतात ते. प्रश्न आहे त्याला जोडूनच एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की राज ठाकरे यांच्याबरोबरची मैत्री थोडी कमी झालेली आहे, दोन भाऊ एकत्र आले म्हणून मैत्री पातळ झाली असा आरोप राऊतांनी. नाही, दोन भाऊ एकत्र आले तर त्यांना त्या गोष्टीचा आनंद आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की परिवार जर एकत्र असेल तर ते एकत्र यायलाच हवे, असं माझं मत आहे. परंतु थोडा मैत्रीमध्ये कमी झाली असं ते म्हणायला हरकत नाही. परंतु ठीक आहे, ही मैत्री जी असते ते कांदे पोहे, चहा आणि कॉफीची असते. एखाद्या वेळेस कांदे पोह्यामध्ये लिंबूचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होत राहतं, त्यामुळे लिंबू पिळण्यावर सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ही मैत्री कधी जास्त होईल कधी कमी होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही. आणि राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो, हे गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासानं महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं सर, त्यांचं असं म्हणणं आहे संजय राऊत यांचं की दोन भाऊ एकत्र येऊ नये यासाठी राज ठाकरे यांच्याबरोबर सगळ्यांनी मैत्री. कदाचित संजय राऊत साहेबांनी 19 वर्षे ते प्रयत्न केले असतील म्हणून ते एकत्र आले नसतील. आज संजय राऊतांमुळे नाही तर दोन भावांनी विचार केल्यामुळे ते कदाचित कुटुंबियांनी केलेल्या प्रयत्नामुळे संजय राऊतांचं न ऐकता ते एकत्र आले असतील, ह्या मताचं मी आहे. मिलिंद देवरा यांच्या पत्रानंतर संजय राऊत यांनी हकालपट्टीची मागणी केली आहे. मिलिंद देवराची नाही, बघा आता ते तर कुणाची हकालपट्टी कधी करतील ह्याचा प्रयत्न नाही. मिलिंद देवरांनी त्यांच्या मतदारसंघातील जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या विषयावर एक भावनिक पत्र त्यांनी दिलं. परंतु ही मुंबई सर्वांची आहे आणि ह्या मुंबईवर सर्व मराठी माणसांचा अधिकार आहे. मराठवाड्यातले मराठे आलेत किंवा आंदोलनासाठी जरी जरांगे पाटलांबरोबर मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आले असतील आणि थोडाफार तर मुंबईकरांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू. परंतु मुंबई ही सर्वांची आहे. मुंबईमध्ये यांनी यावं यांनी येऊ नये असं जर कोणी बोलत असेल तर ते चुकीचं आहे. परंतु शेवटी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवले होते, त्यांनी त्यांच्या भावनांचा विचार करून ते पत्र दिले होते. त्यामुळे मुंबईची जी रक्तवाहिनी आहे ती कुठेतरी काही दिवस थांबली असं त्यांना वाटलं असेल, कारण ऑफिसेसला जाताना येताना लोकांना त्रास होत होता. त्यामुळे कदाचित त्यांनी ते पत्र दिले असेल. परंतु मुंबई ही सर्वांची आहे, मुंबई ही सर्वांबरोबर मराठी माणसाची अधिक आहे. असं म्हटलं जातं की जरांगे पाटील यांच्यासमोर जो GR ठेवण्यात आला त्याच्यामुळे त्यांच्यातून काहीच मिळालं नाही मराठा समाजाला, त्यातून फसवणूक झाली. दुसरीकडे ओबीसी समाज देखील भुजबळ यांसारखे नेते देखील नाराजी व्यक्त करत आहेत. तर नेमकं काय असेल? नाही, बघा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी काल त्यांचं अनेक दिवसापासूनचं उपोषण जे होतं ते सोडवलेलं आहे. राज्य शासनाने त्यांच्या ओबीसी महामंडळाला अनेक वर्षापासूनची जी मागणी होती ती मागणी पूर्ण केलेली आहे. आमचे मंत्री सावेजी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते उपोषण सोडवलं. भुजबळ साहेबांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून असंच विचार सगळ्यांसमोर आपला प्रकट केला होता की पूर्ण GR वाचूनच माझी भूमिका स्पष्ट मी करेन. आता शेवटी प्रत्येक ओबीसी नेते आहेत, ते म्हटल्यानंतर त्यांचे विचार ते मांडतीलच. परंतु मनोज जरांगेंच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर मी त्यावेळेस स्वतः मंचावर होतो. मनोज जरांगे साहेबांनी किमान 3 ते 3.5 तास ते GR जो आहे ते विविध त्यांच्या समाजातील घटकांना दाखवला. अनेक वकील जे हायकोर्टामध्ये न्यायालयीन लढाई मराठा समाजाचे लढत होते त्यांना तो दाखवला. अनेक नामवंत लोक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांनी तो GR फायनल केला. काही त्यामध्ये अडचणी होत्या किंवा काही शब्द होते ते शब्द त्यांनी गाळायला लावले आणि त्यानंतर विखे पाटील साहेबांनी जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी तो GR मान्य केला. त्यामुळे त्या GR मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही आहे आणि सगळा विचार करूनच त्यांनी तो GR स्वीकारलेला आहे. आणि तरीसुद्धा भविष्यामध्ये जर काही GR मध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय विखे पाटील त्यांनी मंचावर त्यांना सांगितलेलं आहे की काय बदल जर करायचा असेल तर निश्चितपणे आम्ही करू. मीरा भाईंदरमध्ये ज्या पद्धतीने छगन भुजबळ प्रतिक्रिया व्यक्त करतायत की या GR विरोधात ते कोर्टात जाणार आहे, एकीकडे सरकार देणारही आहे आणि सरकार त्याच्याच विरोधात कोर्टातही जाणार आहे, असं एक नॅरेटिव्ह सेट केलं. नाही, बघा आता शेवटी भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी तर स्वतः लहानपणापासून महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई बघतोय. ते समाजासाठी अनेक वर्षे लढतायत.
आणि त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, परंतु मला नाही वाटत की एकदा काय त्यांनी जी आर तो योग्य प्रकारे वाचला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांना न्यायालयात जायची गरज भासणार नाही असं मला तरी वाटतं. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं जात आहे, ज्या प्रकारे त्यांनी हा संपूर्ण मोर्चा हाताळला, त्यांच्या संयमाचं कौतुक केलं जातं. सामनातून देखील आज त्यांच्यावर म्हणजे त्यांचं कौतुक केलं गेलं सामन्यातून. कधीतरी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहिलं गेलंय ह्याचा मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण सामन्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीसांशी त्यांचं काही काम असेल किंवा त्यांच्या कुठल्या फाईल मंजुरीसाठी असतील म्हणून त्यांनी कौतुक केलं असेल, परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्यासोबत असलेले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलं आणि कुठल्याही प्रकारे ओबीसींचं कुठलंही आरक्षण रद्द न करता किंवा कुठलंही आरक्षण कमी न करता मराठ्यांना जे हवं होतं ते मिळवून दिलं. त्याबद्दल ह्या तिन्ही मंत्र्यांचं आणि त्याचबरोबर आमच्या राज्य मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि ते त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आम्ही. मीरा भाईंदरमध्ये एक नवीन इमारत आहे ज्याच्यामध्ये फक्त गुजराती आणि मारवाडीला दिले जाते, त्याचा विरोध सध्या सुरू झालेला आहे, काय नाही असं माझ्या तरी कानावर नाही आलं, कारण गेली 20 वर्ष मी मीरा भाईंदरचा आमदार आहे, परंतु असे जर कुठल्या इमारतीमध्ये कुठल्याही एका जातीला किंवा त्या भाषेला जर प्राधान्य देत असेल तर चुकीचं आहे. मी निदान मीरा भाईंदर शहरामध्ये काय राज्याचा मंत्री म्हणून कुठेही अशा गोष्टी होऊ देणार नाही आणि ते खपवल्या सुद्धा जाणार नाही. पूर्वेश सरनाईक आपल्या सोबत आहेत. नहीं बराबर है, कर्जत में जो प्रोजेक्ट तैयार करने जा रहा है राज्य शासन ने बहुत ही गंभीरता से उसकी दखल ली है और तुरंत उसके बारे में अहवाल मंगाया. अगर कहीं पे भी राज्य में किसी जाति को लेके किसी भाषा को लेके अगर ऐसे इमारतें बांधी जा रही रहेगी या लोगों को अगर बेची जाती रहेगी तो उसकी दखल राज्य शासन गंभीरता से लेगी और ऐसे करने वाले के ऊपर कार्रवाई करेगी. सर पूर्वेश सरनाईक आपल्या सोबत आहेत. काल पवार एक आईपीएस अधिकारी के साथ बहस करते हुए नजर आ रहे हैं और उन्हें कह रहे हैं कि तुम्हारी ये मजाल, मैं तुम्हारे खिलाफ सख्त एक्शन. नहीं मुझे उसके बारे में कुछ पता नहीं. सर काल जय जवान कोकणनगर या पथकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला, मात्र जय जवान यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणते यामध्ये कुठे ना कुठे राजकारण आहे आणि संस्कृती प्रतिष्ठानचं नाव न घेता त्यांनी या संदर्भात टीका नाही, त्यांनी असं कधीच मला नाही वाटत ते असं म्हणतील, कारण जय जवान गोविंदा पथकाचे आणि आमच्या गेल्या अनेक वर्षापासूनचे संबंध आहे. किंबहुना पहिलं त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे माहिती सुद्धा नव्हतं. तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नावाची नोंदणीचं सर्टिफिकेट मी घेऊन आलो आणि त्यांच्या ताब्यात दिलं, तेव्हा त्यांना कळलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपला 2012 साली झालेला आहे. आणि कोकण नगरच्या मुलांनी सकाळी 11:30-12च्या दरम्यान येऊन जर तो वर्ल्ड रेकॉर्ड नवीन प्रस्थापित केला असेल, 10 थर लावले असेल, तर त्याचं उलट त्यांनी कौतुक करायला पाहिजे. आणि मला जी माहिती आली त्यांनी कौतुकच केलं आहे. ही सुद्धा गोष्ट खरी आहे की त्यांनी माझ्याच त्या संस्कृती प्रतिष्ठानच्या मैदानावर रात्री 8:30 वाजता येऊन परत 10 थर लावले. थोडंसं त्याच्यामध्ये चुका होत्या, परंतु शेवटी 10 थर लावले. आम्ही तो व्हिडिओ सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला पाठवलेला आहे आणि आम्ही विनंती केली आहे, कारण शेवटी काय असं की ज्या मंडळाच्या माध्यमातून ते थर रचले जात असते त्या मंडळांना सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा लिम्का बुक रेकॉर्डकडे पाठपुरावा करायला हवा असतो. आणि ह्यांना जर कोकण नगरवाल्यांना मिळालं तर निश्चितपणे एक काय त्याची दुसरं आहे ना को रेकॉर्ड होल्डर म्हणून सुद्धा जय जवानला मिळावं, म्हणून मी पूर्वेशला सांगितलं की तुम्ही पाठपुरावा करा आणि त्यांना सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कसा मिळेल, कारण शेवटी जो पहिला रचतो तोच रेकॉर्ड होत असतो. दुसऱ्यांदा त्यांनी दुसरी वेळ आहे, म्हणजे 8:30 आणि रात्रीची आणि सकाळी 11:30ची याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे 8 तासानंतर 9 तासानंतर जर रेकॉर्ड त्यांनी रचला असेल तर त्यांना सुद्धा को रेकॉर्ड होल्डर हे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही पाठपुरावा करतो आणि निश्चितपणे त्यांना आम्ही मिळवून देऊ. तिने सांगितलं मला माहिती नाही म्हणून मी उत्तर दिलं. हिंदीमध्ये मराठीत नाही बोलले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.